बक्षीस देऊया. सुमित मानाचा 15 मिनिटात 3 ओव्हर जर नाही संपल्या 2 प्लेयर तुमच्या डायरेक्ट सर्कल मध्ये घेण्यात येतील. चला जितकी बक्षीस आपण नक्कीच देतोय. साडी आहे, बॅट आहे, मांढरदेवी सेंटर गार्ड आहेत. क्रिकेट क्लबचा एक 12वा प्लेयर पाठवा वरती. बाकी इतर बक्षीस आम्ही लगेचच तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. सर्वात युनिक बक्षीस साडी आहे. आई किंवा वहिनी खुश. चला विक्रम सर चला. 5:27 चालू झाले. 15 मिनिटं झाले की 2 प्लेयर आतमध्ये घेणार लगेच. मांढरदेवी टीम आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. बॉलर्स नाव अमे एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. चला पिंटू भाऊ महांगडे यांनी ते बक्षीस लावलं होतं डॉट बॉल साठी. ते मी ते अमे लाडला. युनिक हेअरस्टाईल आणि युनिक बॉलर. ही इज कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर नेक्स्ट मॅच. चला घेऊया अपडेट्स पुढच्या सामन्याचे. सज्ज असतील गोपी जाधव. थँक्यू. यावेळेस परत एकदा तेजस काटकरचा हा वेगवान चेंडू होता पण पंचांचा डेड बॉलचा इशारा. ही मॅच गोपी सर फार चुरशीची होणार आहे कारण ग्राउंडची टीम मैदानामध्ये उतरली आहे आणि ग्राउंडचे प्रॉपर ग्राउंडवर खेळणारे रोज प्रॅक्टिस करणारे खेळाडू आज मैदानामध्ये उतरलेत बॅटिंग करताना. आमिर यावेळेस मात्र सुरेख फटका वेगवान फटका होता. कव्हर मध्ये खेळला. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रभाकर आणि आमिरने झटपट त्या 2 धावा पूर्ण केल्या. लॉट्स आता होणार आहेत. तिन्ही संघाचे कर्णधार विजय 2 संघ आहेत. ज्या दोन्ही संघाचे कर्णधार परी 11 आणि दुर्गा माता 11 आपला कर्णधार इथे पाठवून द्या लॉट्स साठी. पुढच्या मॅचचे लॉट्स आपण करतोय. तेजस हा चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर वळण घेणार होता वेगाने. हा विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल. घरच्या मैदानावर खेळत असताना थोडासा दबाव निश्चितच असणार आहे. मात्र तो दबाव झुगारून प्रभाव पाडण्याची गरज असणार आहे. अमीरला आपण पाहतोय सध्या स्ट्राईक एंडला. लो फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ नाहीये. बॉल लॉंग ऑफच्या दिशेने जाईल असं वाटते. मात्र एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र त्यासाठी नकार कबलाय. एकेरी दुहेरी धावा इथे आपण बघतोय. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर 2 आल्या. तिसरा चेंडू निर्धाव तेजस काटकरला आपण पहिल्या षटकात बघतोय. मात्र धावा विनोदपूर घरच्या मैदानावर गरजेच्या असणार आहेत. येस गोपी सर. आणि आता खरी मजा सुरू झाली आहे. पाऊस जोरदार कोसळून गेलाय. सगळीकडे चिखल झालाय. मैदान ओलं झालंय. घसर शकतात खेळाडू. काळजी घ्या स्वतःची. प्रभाकर साठी हा चेंडू मात्र वेगात होता. तेजस मात्र तेजस्वी गोलंदाजी आता करतोय. अगदी शॉर्ट पिच चेंडू आणि तिथून मात्र हलकासा टर्न देखील घेतोय आणि डॉट बॉल. परत एकदा 5 चेंडू टाकलेत. फक्त 3 धावा खर्च केल्यात. यावरून असा अंदाज येतोय की तेजस काटकरकडे एक चांगली लाईन आहे. शेवटचा बॉल नजर काढून घेतली. आतमध्ये झपकन वळला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. ओव्हरची होती समाप्ती. पहिलं षटक समाप्तीच्या दिशेने जाते आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावर आखीत फक्त आणि फक्त 3 धावा. 3 चिठ्ठ्या इथे आपण केलेल्या आहेत. विनर चालू सामन्याचा विजयी टीमिंग असेल आणि त्याचबरोबर NP स्पोर्ट्स आणि दुर्गा माता अशा 3 चिठ्ठ्या. जी चिठ्ठी उचलली जाईल ती पुढच्या फेरीमध्ये. बाकीच्या राहिलेल्या 2 टीमला एक मॅच खेळावी लागेल. मग क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करावा लागेल. हा अवनीश महांगडे चिठ्ठी उचलतील एक ना. एक चिठ्ठी उचलतील जी क्वार्टर फायनल्सला पोहोचेल. हा डायरेक्ट एकच. जास्त कन्फ्युजन नको. अवनीश फक्त एक चिठ्ठी उचलायची. चला बॉलर्स नेम कोणती एकच उचलायची. पारदर्शक स्पर्धा आहे. मानाचा करंडक आणि ती टीम आहे जी खेळेल क्वार्टर फायनल्स मध्ये. त्या संघाचं नाव आहे. या सामन्यात जो जिंकणार आहे तो खेळेल क्वार्टर फायनल. अभिनंदन. चला बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. दुहेरी धावा या धावफलकामध्ये नोंदवल्या जातील. अमीरचा हा सुंदर फटका होता. तिथे 2 धावा टीम साठी बनल्यात. पण इथे धावफलक मोठा बनवावा लागेल कारण जरी 4 ओव्हरची मॅच असेल तरी मांढरदेवी संघाकडे तगडे बॅटर आहेत. त्यामुळे चांगली बॅटिंग करावी लागेल. धाव बनवावी लागतील. डिक्लेअरची एका धावे 2. येस 2 धावा आहेत. आमिर साठी हा परत एकदा आपड बार होता पण पंचांचा इशारा. अतिरिक्त उसळी घेणार चेंडू. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. निखिल पारवील आपण गोलंदाजीसाठी बघतोय. दुसऱ्या षटकामध्ये दाखल झालाय. 2 धावा पहिल्या चेंडूवर. परंतु त्यानंतर थोडंसं व्हेरिएशन
करण्याचा प्रयत्न त्याने केला, त्यामध्ये अपयश आलंय, एक्स्ट्रा मिळाली आणि पुन्हा एक वेळा तो आमिर साठी हा चेंडू फुल लेनचा पुढे होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, लवकर कमिट झाला, कनेक्शन जुळलेलं नाहीये आणि मात्र इथे निखिल पारवेचं कमबॅक होतंय. डॉट बॉल येत आहे, जेवढे डॉट बॉल येतील विनोद सर तेवढा दबाव बनेल, कारण पहिल्या डावात धावा गरजेच्या आहेत आणि पहिल्या डावामध्ये अगदी धावांचा दुष्काळ पडलाय. अजूनही चौकार षटकारांची आतिषबाजी बघायला मिळाली नाहीये. इथे फक्त सिंगल डबल धावांमध्ये डीडी स्पोर्ट्स संघाला बांधून ठेवलंय. डीडी स्पोर्ट्स या संघाला विशिष्ट धावांची गरज आहे आणि अशा बेला प्रभाकर आणि त्याच्या बरोबर आमिर या दोन फलंदाजांना मोठे फटके घ्यावे लागतील. निखिल पारवे ओडी विकेट, हा बॉल पुन्हा एक वेळा वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, इथे धाव घ्यायचे, विकेट बहाल केली की काय? येस, त्याचं उत्तर मिळत आहे, इथे विकेट बहाल केली आहे. पहिला धक्का बसेल, 7 या धावसंख्येवर फलंदाज बाद. व्हाईट बॉल प्लस व्हाईट बॉलची घोषणा पंचांनी कबली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघत होता, परंतु त्यावर विकेट मिळाली. 7 या धावसंख्येवर पहिला धक्का डीडी स्पोर्ट्स या टीमला. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळपट्टीवर दाखल झालाय. हवेत खेळ आहे, ऑन साइडला फटका हवेत, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सुरेख झेल टिपतोय. अजून एक विकेट मिळेल, फलंदाज बाद, दुसरा धक्का. आमिर नाझी मात्र नाराज असेल स्वतःच्या खेळावरती, कारण एक चांगली बॅटिंगची अपेक्षा होती, पण आमिर मात्र फार स्वस्त मध्ये मैदानाच्या बाहेर परतलाय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल नागेश अंदूर. निखिलची मात्र जबरदस्त गोलंदाजी, एक चांगली सुरुवात निखिलने करून दिली. पहिल्या ओव्हरमध्ये तेजसने अप्रतिम गोलंदाजी केली, तर निखिलने देखील एक अप्रतिम गोलंदाजी केली. टीम मध्ये पाहिलं तर चांगले गोलंदाज अजून देखील आहेत. म्हणजे अगदी मैदानाला उत्सुकता असेल विक्रम मांढरे कधी गोलंदाजीला येणार, आणि ती गोलंदाजी जेव्हा सुरू होईल त्यावेळेस वातावरण मात्र गरम करण्याचं काम विक्रम मांढरे करतील. पण आता नागेश अंदूर नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावत आहे, पाहूया कितपत धावा येतील. पहिला चेंडू नागेश अंदूरच्या बॅट मधनं टोले जंग प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. नागेश मैदानामध्ये आला, डगआउट मधून सेट होऊन आला आणि पहिलाच बॉल ते डीपिक्सच्या कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय. 6 धावा खात्यामध्ये. डीडी स्पोर्ट्स प्रेझेंट मानाचा करंडक, मुख्य आयोजक अतुल उर्फ पिंटू भाऊ महागडे, सागरदादा शिर्गे, त्याचबरोबर विश्वनाथ उर्फ बुवा भाऊ पवार, चेतन बाठे आणि डीडी स्पोर्ट्स मित्र परिवार यांचे भव्य दिव्य आयोजन आणि प्रमुख आधारस्तंभ देखील आमच्या या स्पर्धेसाठी प्रत्येक पर्वामध्ये मुलाचे योगदान देणारे दिनेश उर्फ पिंटू भाऊ दाडबे, आदरणीय नगरसेवक. मैदानाच्या आतमध्ये नो बॉलचा सिग्नल आलाय, म्हणजेच काहीतरी एक एक्स्ट्रा मिळेल आणि बरोबरच पुढचा चेंडू विनोद सर आता फ्री हिटच्या रूपाने मिळणार आहे. येस, नागेश अंदूर साठी फ्री हिटचा चेंडू, म्हणजे त्याचा फायदा नागेश घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर पहिल्या चेंडूवरती जबरदस्त षटकार त्याने खेळला. यावेळेस परत एकदा नागेश खेचून मारण्याचा प्रयत्न होता, इथे बॅटवरती चेंडू हवा तसा आला नाहीये, निर्धाव, डॉट बॉल. तर नागेशची बॅटिंग ही मात्र आज चर्चेचा विषय असेल, कारण नागेश एक चांगला बॅटर आहे, या मैदानामधला एक चांगला खेळाडू म्हणून नागेशकडे आपण पाहतो. आणि नागेशने मारलेल्या षटकारासाठी मानाचा करंडक पिंटूबा मांगडे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 15 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बॉलर्स नेम प्लीज. शुभम, राहुल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राहुल. पहिला चेंडू अखिल यांच्या बॅट मधनं कव्हर मध्ये खेळलेला सुंदर फटका, एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मात्र नाही, केवळ एक सिंगल धाव.
गोपी सर आपण कव्हर मध्ये जेव्हा जेव्हा चेंडू जातो तेव्हा एक आठवण असा बॅनर आपण तिथे पाहतो. चेतन वेंगुर्लेकर यांचा तो बॅनर आपण पाहतोय. कैलासवासी चेतन वेंगुर्लेकर या मैदानातील एक चांगला खेळाडू आणि कव्हरचा बेताज बादशाह. म्हणजे कव्हर मध्ये फटके खेळावे तर चेतन वेंगुर्लेकर सारखे. त्यामुळे तो कव्हर मध्ये कायमचा तो बॅनर आमचा नेहमीच आम्ही कव्हर मध्ये तो बॅनर पाहतो. चांगला उल्लेख केला या स्पर्धेने. त्या स्मृतींना उजाळा दिलाय स्वर्गीय चेतन वेंगुर्लेकर, किंग ऑफ कबर्स. आणि कबर क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्या खेळाडूची आठवण येते. याच मैदानावर भरपूर क्रिकेट त्याने खेळ. आज तो आपल्यामध्ये नाही आहे परंतु त्याचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत. आणि सध्या आपण आपल्या स्क्रीनवर देखील बघितलं 16 धावा फलकावर आहे, 2 गडी बाद. आणि तिथून आता 17 वर पोहोचलाय धाव फलक. तिसऱ्या षटकाचा किक, ओ दी विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एक वेला लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जातोय. पंचांच्या दिशेने बळत आहे. तिथे व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. विनोद सर मोठे फटके आलेले नाहीयेत मात्र एक्स्ट्रा धाबा ज्या इथे मिळत आहेत त्या एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलक थोडासा पुढे जाताना दिसतोय. लगातार 3 षटकार ठोकले गेले तर आदरणीय पिंटू भाऊ दाडवे साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक घोषित केलंय. धन्यवाद. आणि लगेचच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका हवेत. एलिव्हेशन आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. चांगला झेल. फलंदाज बाद होईल. विकेट. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. फार उंच ढगामध्ये गेलेला चेंडू होता. विक्रम मांढरेने अचूक तो हेरला. अप्रतिम झेल. विक्रम मांढरेने त्या टिपला. जबरदस्त झेल. चर्चेचा विषय हा चालू आहे आता की विक्रम मांढरेच्या खिशामध्ये लिंबू आहे का. कधी काय करतील सांगतात नाही. एक चांगले खेळाडू 101 रुपयाचं पारितोषिक. 100 रुपयाचं पारितोषिक असेल पिंटूभाऊ मांगडे यांच्याकडनं या झेल साठी. अप्रतिम झेल विक्रम मांढरेंनी टिपला. यावेळेस हा चेंडू परत एकदा हवे. चान्स आहे. असं वाटलं होतं विक्रम मांढरे आता सूर मारतायत की काय. प्रयत्न फार चांगला होता. हा झेल टिपला असता विक्रम मांढरे तर या स्पर्धेचा आतापर्यंत उत्कृष्ट झेल झाला असता. परत एकदा चेंडू मात्र हवेत आणि यावेळेस विकेट किपर कडनं देखील झेल सुटलाय. अखिल शेख इथे मात्र मला वाटतं बॅक टू बॅक 2 जीवनदान मिळलेत. असं वाटतं अखिल शेख संध्याकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये नाश्त्यामध्ये नशीबच खाऊन आलेत की काय. 2 झेल 2दा जीवनदान मिळाले. 20 धावा धाव फलकावरती. यानंतर अजूनही 1 षटक मात्र शिल्लक आहे. 20 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस परत एकदा एक अप्पड बार होता. वेगवान चेंडू होता आणि पंचांचा इशारा. डेड बॉल 7 चेंडू शिल्लक आहे. डीडी स्पोर्ट कितपत धावांवरती पोहोचणार सर्वांच्या नजरा या मॅच वरती. सलग 3 षटकार जर मारले तर दिनेश भाऊ दाडवे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल डीडी स्पोर्टच्या फलंदाजांसाठी. प्रशांत यांच्याकडे देखील षटकारसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. परत एकदा उसळता चेंडू होता आणि यावेळेस तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय सोपवलाय. डेड बॉल आहे का नक्की पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय मात्र सोपवलाय. मॅच रंगतदार होणार कारण दोन्ही स्थानिक संघ आहेत आणि चांगली टीम बांधणी विक्रम मांढरेने केली. डेड बॉल पंचांचा इशारा. डेड बॉलचा इशारा पंचांचा मात्र आलाय. गोलंदाजी मार्कवर आपण परत एकदा पाहतोय तेजस. यावेळेस अखिल यांच्या बॅट मधनं सुरेख फटका. कव्हर मध्ये खेळलेला एक सुंदर फटका. अखिलच्या बॅट मधनं आलाय षटकार. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा आणि आता पारितोषिक येतंय. शेवटचं षटक आहे. विक्रम मांढरे षटक हाताळलं तर सागर बलकवडे यांच्याकडनं प्रत्येक विकेट साठी 500 रुपये. प्रत्येक विकेट साठी 500 रुपये म्हणजे अखिल यांच्या प्रत्येक षटकारासाठी मानाचा कर्णक यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आणि विक्रम मांढरेच्या प्रत्येक विकेट साठी 500 रुपये सागरदादा बलकवडे यांच्याकडे असेल. पाहूया विक्रम मांढरे षटक हाताळणार का, ओव्हर घेणार का.
या मैदानामध्ये अनेक वेळा क्रिकेटचे धडे गिरवलेत. आज परीक्षा आहे. समोर असेल प्रशांत आणि अखिल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षद. विक्रम मांढरेंनी षटक मात्र घेतलं नाही, हरकत नाही. आज जबाबदारी फार मोठी आहे. आज कर्णधार आहेत, कॅप्टन आहेत आणि कॅप्टन नॉक मैदानामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. गोलंदाजी मार्कवर हर्षद. समोर असेल नदीम. प्रशांत मला वाटतं बाहेर. नदीम शेख ताकदवान फलंदाज आहेत, मोठमोठे फटके खेळणं माहिती आहे. हा चेंडू देखील वेगात होता आणि ते घडतंय काय. अखिलने मात्र विकेट सोडून दिली आहे. फलंदाज बाद, नो बॉल आणि ते रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल, दादा निमकर. एका दादाची दादागिरी आपण सकाळी पाहिली, आता दादा निमकरची दादागिरी मैदानामध्ये पाहायला मिळेल का? अनुभवी खेळाडू आहेत. एखादी मॅच जिंकून कशी द्यायची दादा निमकरला माहिती आहे, पण आज दादा निमकरला स्वतःला सिद्ध करावं लागेल. ये पुराणा चावल है, अब कैसा पकेगा. प्रत्येक षटकारासाठी दादा निमकरच्या प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. रुपेश शर्मा यांच्याकडनं देखील 200 रुपयाचं पारितोषिक दादा निमकरसाठी. पण स्ट्रायकिंग एंडवरती नदीम आणि पहिला चेंडू मात्र इथे नदीमसाठी हा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मात्र आलाय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहे. धावफलका धावा जेमतेम 27. नदीमने देखील षटकार मारला तर रुपेश शर्मा यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा फलंदाजाला पूर्ण करायला लागेल. टीमसाठी विजय मिळवून देण्यासाठी इथे या धावा गरजेच्या असतील. मॅच जिंकायची असेल तर धावा बनवाव्यात लागतील. नदीम स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न आणि ते बॅटचा हलकासा एज आणि ते फलंदाज नदीम होईल बाद. चला थोडं फास्ट खेळा, वेळ वाचवा. फक्त 2 मिनिटाचा खेळ बाकी आहे, त्यामुळे वेळ वाचवा. लगेच ही ओव्हर पूर्ण करून घ्या. विक्रम मांढरे यांनी जर आता झेल टिपला तर 500 रुपयाचं पारितोषिक. डाय मारून झेल टिपला तर आणखी त्यात वाढ होईल. बॅटिंग साठी आलाय मैदानामध्ये योगेश आणि हा चेंडू इथे योगेशला समजू शकला नाहीये. दादा निमकरने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि योगेश इथे होतोय धावबाद. क्रिकेटच्या खेळातील आत्महत्या, योगेश होतोय धावबाद. फिर किसी के चेहरे का रंग खिल गया, बिछड़ा हुआ आज कोई उसको मिल गया. दादा निमकरच्या प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. दादा निमकर बॅटिंग साठी मैदानामध्ये सज्ज होत आहे. स्ट्रायकिंग एंडवरती दादा निमकर. सागरदादा बलकोट यांच्याकडनं 500 रुपये. हे जवळपास 900 रुपये वरती हा षटकार असेल. दादा निमकर फुल टॉस चेंडू होता. स्वीप मध्ये चेंडू गेलाय. फक्त एक सिंगल धाव. स्ट्रायकिंग एंड मध्ये असेल गौरव. अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि आता धावफलकावरती जेमतेम आपण पाहिलं तर 28 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. स्वतःची मॅच मैदानामध्ये सुरू असताना जेमतेम 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हर्षदची वेगवान अप्रतिम गोलंदाजी. वेगात चेंडू होता, पायावरती आदळला. एक सिंगल रन तर आली. दादा नेमकं दुसऱ्या धावेसाठी पळालाय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकेल. एक धाव शॉट. गौरवकडनं मला वाटतं शॉट धाव म्हणजे काम केलं महिन्याभराचा पगार फक्त 15 दिवसाचा. 29 धावा. चला थोडं फास्ट खेळा. शेवटचा एक चेंडू. 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हा चेंडू, हा येणाऱ्या धावा आता फार मात्र महत्वाच्या असतील.
त्यावेळेस मात्र हा चेंडू दादा निमकरने स्ट्राईक तर रोटेट चला. केली. व्हाईट बॉल. पुढचे दोन्ही संघ टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. दोन्ही कॅप्टन चला. NP स्पोर्ट्स डेड बॉल साठी रिव्ह्यू. डेड बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. दादा नेमकरच्या षटकासाठी सागर बुलकोटे यांच्याकडे 500 रुपये, मानाचा कर्णक यांच्याकडे 200 रुपये, रुपेश शर्मा यांच्याकडनं 200 रुपये. दादा निमकर शेवटचा चेंडू. ज्यावेळेस विक्रम मांढरे बॅटिंगला येतील तर प्रत्येक षटकासाठी 1000 रुपये लावले जातील. पण आताचा निर्णय मात्र अजूनही पेंडिंग आहे. डेड बॉल. पंचांचा इशारा डेड बॉल. म्हणजे दादा निमकर परत एकदा नॉन स्ट्राईकला असेल. गौरव स्ट्रायकिंग एंडमध्ये असेल. शेवटचा एक चेंडू. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय जेमतेम 29 धावा. शेवटचा एक चेंडू असेल. डीडी स्पोर्ट कितपत धावांचं टार्गेट इथे सेट करणार. विक्रम मांढरे टीम मात्र या खेळावरती, या गोलंदाजीवरती बरीचशी खुश असेल. योगेश सरकार खुश असतील या खेळावरती. आणि हा चेंडू परत एकदा वेगवान डायरेक्ट हिट. दादा निमकर धावबाद. याला म्हणतात नशीब. आता शेवटचा जो खेळ आहे तो मला वाटतं फार मोठं नशीबच घेऊन मैदानात आलाय. आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी येत आहे संघाचा नेता, संघाचा मोरक्या, संघाचा कर्णधार प्रशांत. प्रशांत अब्बल मैदानामध्ये दाखल होतोय. शेवटचा एक चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवरती प्रशांत चौकार षटकार खेळेल का हे पाहिलं जाईल. 300 रुपये. जर प्रशांत अब्बलने षटकार खेळला तर नितीनजी वारे NP स्पोर्ट्स यांच्याकडनं 300 रुपयाचं पारितोषिक. चौकार मारला तर 500 रुपये. सागरदादा बलकोटे यांच्याकडनं षटकार मारला तर 1000 रुपये. थँक्यू. क्या बात आहे. प्रशांतने जर षटकार मारला तर सागरदादा बलकोटे यांच्याकडनं 1000 रुपये. नेक्स्ट मॅच टॉस आपण संपन्न करतोय. दिलचा कॉल होता आणि आता दुर्गामाता 11 क्रेझी बॉयजने टॉस जिंकलाय. रोहित खरात मागच्या मॅच मध्ये चांगला हो, खेळा. प्रशांत. रोहित एकच प्रश्न आहे, टॉस जिंकलाय, महत्वाची मॅच आहे, काय निर्णय असेल? बॅटिंग करू सर आम्ही. या मॅच मध्ये एक चांगलं बॅटल बघायला मिळेल. हो, खूप चांगलं बॅटल बघायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच आहे. फिल्डिंग करायची आहे. बॅटिंगचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हर मध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? जास्त कम से कम रनामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. एक चांगली मॅच बघायला मिळणार सर्वांना. हा. विशिंग यू ऑल दी बेस्ट. दुर्गामाता 11 क्रेझी बॉयजने टॉस जिंकलाय, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. टॉस बॉक्स मध्ये इथे थांबूया, जाऊया. दुसरा डाव सुरू होईल आणि कमेंट्री बॉक्स मध्ये उत्तम सावंत सर आपल्या सोबत जोडले जात आहेत. इट्स ओ टू यू. धन्यवाद. चला पटकन. डीडी स्पोर्ट्स चला पटकन. विक्रम सर या जरा. चला तुम्हाला जायचं बॅटिंगला. या पटकन. डीडी स्पोर्ट चला दादा न पटकन. आपली फिल्डिंग अखिल भाई पटकन बघता भाऊ. नाव आहे ना हे त्या दादा निमकरने सुचवलेलं आहे. एकदा एक टाळ्या एकदा खास त्यासाठी फक्त एवढं चांगलं नाव त्या दाद्यामुळे आपल्याला भेटलेलं इथं. मी आज करतो स्वतःची मेहनत स्वतःवर नाच करतो. डॉन करोडो का ऋषिकेशजी ठोंबरे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील डीडी स्पोर्ट्स मित्र परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. हा बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये आयोजकांना विनंती आहे. सन्मान्य वसंत व गुरव याही मान्यवरांचं शुभागमन आपलं स्वागत आहे.
मॅन ऑफ द मॅच साठी तब्बल 10हून अधिक पारितोषिक, 3 इलेक्ट्रिक स्कूटी बाईक, 27 स्पोर्ट्स सायकल, लाखो रुपयांची बक्षिसांची खैरात असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय ऋषीभाऊ कुंभरे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. कोथरूडवरनं खास मानाचा कर्णक पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत. मानाच्या कर्णक मध्ये सहर्ष स्वागत. अगदी जेव्हा जेव्हा मानाचा कर्णक होतो ऋषिकेश दादा नेहमीच या स्पर्धेसाठी आपलं सहकार्य नोंदवतात आणि इथे नेहमीच या स्पर्धा पाहण्यासाठी येतात. सहर्ष स्वागत. या सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. दुसरा डाव देखील आपण पाहतोय. डीडी स्पोर्ट्स या संघानं बनवल्यात 31 धावा आणि विजयाचं टार्गेट देखील आपण पाहिलं ते ठेवले तब्बल 32 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्या. 2 सलामीचे आघाडीचे बॅटर बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये विनोद सुरगे सर देखील आपल्या समेत पाहायला मिळत आहेत. हुसेन आणि तेजस ही जोडी आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळते. 24 चेंडू आणि 32 धावांचा करायचा पाठलाग. पहिले षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होते. नितीनच्या नावाचा गजर होताना पाहायला मिळेल का? तर बॅटिंग साठी हुसेन आणि तेजस ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यस, नितीन उन्हाळे मैदानामध्ये गोलंदाजी आलाय. जगात जर्मनी आणि डीडी स्पोर्ट वरती नितीन तो खेळाडू आहे परभणीचा नितीन मैदानामध्ये. प्रत्येक विकेट साठी 300 रुपये सागरदादा बलकोटे यांच्याकडनं. पहिल्या बॉलला विकेट जर घेतली तर मानाचा कर्णक पिंटूभाऊ मागडे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. नितीन उन्हाळेसाठी सुवर्ण संधी आणि ताकद आहे आज. नितीन उन्हाळे ही दाखवणार का? पहिला चेंडू, वा नितीन उन्हाळे, वा ही नितीन उन्हाळ्याची ताकद आहे. अगदी धावा जरी कमी असतील तरी मॅच डीडी स्पोर्ट सोडणार नाही, कारण नितीन उन्हाळे सारखा ताकदवान गोलंदाज. 200 रुपये जर नितीन उन्हाळ्याने विकेट घेतली तर नितीन वारे सरांकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. नितीन उन्हाळे यावेळेस मात्र चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक पाहूया. प्रशांत चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. नितीन उन्हाळेची मात्र चांगली गोलंदाजी. धावा जरी इथे 32 बनवायच्या असतील तरी आमच्याकडे ताकदवान गोलंदाज आहे. डीडी स्पोर्ट सहजासहजी हार मानणार नाही आणि नितीन उन्हाळे तेवढा जिद्दी खेळाडू आहे. काही गोष्टी अशा आहेत नितीन उन्हाळेच्या काही लक्षात राहत नाही, पण गोलंदाजी कशी करायची ते नितीन उन्हाळेला चांगलं माहिती आहे. हो, परत एकदा वेगवान मारा. नितीन उन्हाळे परभणी एक्सप्रेस मैदानामध्ये धावतीये. आणखी एक डॉट बॉल. आता चेंडू जर नितीन उन्हाळे डॉट बॉल टाकला तर मानाचा कर्णक पिंटू भाऊ यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. निर्धाव षटक. यावेळी चेंडू मात्र हवेत पाहूया. धावा किती मिळतील? क्षेत्ररक्षक तिथे फक्त हो प्रयत्न केला. पाच धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडू मात्र नितीनचे शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूवरती 2 विकेट जर घेतल्या नितीन उन्हाळेने तर 2000 रुपये दादा गायकवाड यांच्याकडनं असतील. नितीन उन्हाळेचा मात्र स्कोर बोर्ड 300 रुपये नितीन वारे सरांकडनं असेल प्रत्येक विकेट साठी. 2 विकेट साठी दादा गायकवाड यांच्याकडनं 2000 रुपये. सागर बलकोटे यांच्याकडनं 500 रुपये प्रत्येक विकेट साठी नितीन उन्हाळेच्या. आणि हा चेंडू मात्र वेगात होता. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. नागेश अंदूर अप्रतिम क्षेत्ररक्षण करतो विकेटच्या मागे, पण आता शोध आहे तो नितीन उन्हाळेला विकेटचा. रुपेश शर्मा यांच्याकडनं देखील 200 रुपये विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे जवळपास नितीन उन्हाळे 3000 वरती पोहोचला असेल सलग 2 विकेट जर घेतल्या तर. 6 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत चांगलं षटक नितीन उन्हाळेचं पाहायला मिळतंय. मॅच बनवली आहे नितीन उन्हाळे रे. हा चेंडू देखील वेगवान होता. नागेशला देखील समजू शकला नाहीये. नितीन उन्हाळेचा हा चेंडू अगदी इथे पाहिला तर फलंदाजाला बीट केलं, विकेट किपरला देखील बीट केलं. एक सिंगल धावी बाईकच्या स्वरूपात असेल. 7 धावा धाव फलकावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि या एका चेंडूसाठी नितीन उन्हाळेसाठी पारितोषिक आहेच. सागर बलकोटे यांच्याकडनं 500 रुपये. वारे सरांकडनं
₹300 रुपेश शर्मा यांच्याकडनं ₹200 पारितोषिक. शेवटचा एक चेंडू नितीन उन्हाळे राईट आर्म ओव्हर द विकेटने फुल टॉस. नेहमीप्रमाणे परंपरा कायम ठेवत चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. विक्रम मांढरे यांच्याकडनं धाव फलकावरती धावा आहेत त्या 13 धावा 18 चेंडू 19 धावाची. चला मॅच चालू ठेवा, फास्ट खेळा, थोडं वेळ वाचवा. चला दादा निमकर, जास्त वेळ घेऊ नका मीटिंग, नाही तर पुढच्या मॅचचं बिघडून जाईल सेटिंग. फास्ट खेळा, वेळ वाचवा. प्रशांत गोलंदाजी मार करायला. प्रशांत टीमचा कॅप्टन, टीमचा कोहिनूर हिरा गोलंदाजी मार्कवर आलाय. आज कितपत तो चमकणार हे मात्र पाहावं लागेल. 13 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. 13 रन ऑन स्कोर बोर्ड. प्रशांतच्या विकेट साठी यश चव्हाण यांच्याकडनं ₹300. प्रशांत पहिला चेंडू, ओहो, पहिला चेंडू वेगात होता. व्हाईट बॉलचा इशारा आणि ते रिव्ह्यू घेतलाय प्रशांतने. जो एक मात्र रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू मात्र घेतला जातोय. पाहूया हा व्हाईट बॉल आहे का नाही ते पाहिलं जाईल. ₹200 नितीन वारे सरांकडनं देखील असेल प्रशांत साठी. विकेट घेतली तर ₹200 आणि क्लीन बोर्ड केला तर ₹500. प्रशांत साठी देखील पारितोषिक वाढतंय. वातावरण मात्र आता या मॅच वरती बक्षिसांचा वर्षाव सुरू आहे. तेरा धावा 18 चेंडू आणि धावांची गरज. डिसिजन पेंडिंग आहे. पाहूया निर्णय काय येतोय. प्रशांत ची मात्र एक सुंदर बॉलिंग ऍक्शन आपण पाहायला मिळते. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू गमावलाय डीडी स्पोर्ट संघाने. प्रशांत परत एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा तो करेल. तेजस स्ट्रायकिंग एंडवरती आणि हा चेंडू परत एकदा दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. प्रशांत अगदी पाहिलं तर 2 चेंडू व्हाईट बॉल. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. अतिरिक्त धावा मात्र इथे खर्च करतोय. आता व्हाईट बॉल साठी ₹200. 2 व्हाईट आलेत. व्हाईट बॉल हॅट्रिक जर प्रशांतने पूर्ण केली तर ₹200. नितीन वारे सरांकडनं रुपेश शर्मा यांच्याकडनं ₹200. म्हणजे हा ₹400 व्हाईट बॉल आहे. मागच्या वर्षी बाळाच्या कंटक मध्ये व्हाईट बॉल जवळपास 1000 वरती पोहोचला होता. ₹1000 व्हाईट बॉल होता. पण यावेळेस व्हाईट बॉल नाही, बॅटच्या समोर चेंडू टाकलाय. प्रशांतने दाखवली सीमारेषा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. बावीस धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 17 चेंडू 10 धावांची गरज. शेवटचे 17 चेंडू 10 धावा. प्रशांत परत एकदा गोलंदाजी मार्गवर. प्रशांतचा हा चेंडू देखील चांगला फटका खेळला आणि नदीम इथे मात्र फार दूर राहिला. चेंडू वेगाने जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. एक 1.2 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. 26 धावा धाव फलकावरती. शेवटचे 4 चेंडू या ओव्हरचे शिल्लक आहेत. 6 धावा. या ओव्हर मध्ये जर प्रशांतने 6 धावा डिपेंड केल्या तर आयकॉन स्पोर्ट कडनं ₹500 प्रशांतसाठी असतील. जर या 4 चेंडू मध्ये 6 धावा प्रशांतने नाही दिला तर यावेळेस प्रशांतचा सुरेख चेंडू होता. इथे अगदी पाहतोय आपण एक सिंगल धाव. 15 चेंडू आणि 5 धावांची गरज. 27 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 5 धावांची गरज असेल विजयासाठी मांजरदेवी संघाला. योगेश सरकार मात्र बरेच खुश असतील. पहिल्या मॅच मध्ये संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. पण प्रशांतने अजून सामना सोडला नाहीये. तो अजून देखील लढतोय. आणि यावेळेस उत्तुंग असा टोले जंग प्रहार. विजयी षटकार. 6 धावा. कल किसी और के पास कल किसी और के पास लेकिन बात सिर्फ हमारी होगी. यूनिक की प्रेजेंस.
लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच चालू करा.